पाठ भिंतीला लागेपर्यंत लढणे हा जसा इतिहासात मराठ्यांचा गुणधर्म होता, तीच परंपरा आजही भारतीय सैन्य दलात पाहायला मिळते. परिस्थिती कितीही विषम असली तरी आपल्या जवानांनी माघार घेतली हा इतिहास आम्हाला माहितीच नाही. आम्ही ते आहोत जे पाठ भिंतीला टेकेपर्यंत लढतो, पण कधीच शस्त्र आणि स्वाभिमान म्यान करत नाही. आज अशाच एका स्वाभिमानी अभिमानी शौर्यगाथेचे आपण स्मरण करणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा मराठी यूट्यूब चॅनल ग्लोबल मराठी. मराठी बोलणार, जग बदलणार. ब्रिटिशांनी आपल्या राजवटीत आशिया खंडात आखलेल्या रेषा अगदी आजही वादाचा विषय ठरत आहेत. कदाचित हे वाद सातत्याने धुमसत राहावे याचीच काळजी ब्रिटिशांनी तर घेतली नव्हती ना, असाही एक समज कधी कधी पुढे येतो. तर अशाच एका सीमावादाचे युद्ध म्हणजे 1962 साली भारत आणि चीन दरम्यान लढले गेलेले युद्ध. स्वतंत्र भारताच्या पदरात संदिग्ध सीमा पडल्या आणि देशाची स्वतःला उभं करण्याची वाटचाल सुरू झाली. या दरम्यान चीन सोबत सीमांची निश्चिती करत असताना बऱ्याच अडचणी समोर येऊ लागल्या. आपण सरहद्दीचा बिंदू एक ठरवला की चीन दुसरा बिंदू म्हणत. 1950 साली उत्तर भागात म्हणजे लडाख क्षेत्रात या कटकटी सातत्याने घडत होता. यातच चीनने या भागात 1952 ते 1957च्या दरम्यान भारताच्या नकळत दक्षिण तिबेट आणि उत्तरेकडील जिंजियांग यांना जोडणारा महामार्ग बांधून या प्रश्नांची क्लिष्टता आणखीनच वाढवली. ईशान्य तिबेट आणि नेपाळ म्हणजे सध्याच्या अरुणाचल प्रदेश भागात सीमा ठरवण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1913 ते 1914 मध्ये तिबेट आणि तत्कालीन ब्रिटिश शासन यांच्या प्रतिनिधींचा सर मॅकमोहन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून दोन देशांमधील उर्वरित सीमारेषा निर्धारित केली. परंतु 1950 मध्ये ही मॅकमोहन सीमारेषा आपल्याला मान्य नसल्याची घोषणा साम्यवादी चीन सरकारने केली. मध्य विभागातील म्हणजेच उत्तरांचल येथील सीमेबद्दलही दोन देशात काही गौण प्रश्न निर्माण झाले. अशा प्रकारे तीनही विभागातील सीमेबाबत भारत आणि चीनमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात मतभेद होते आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा सुरू केली. भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्या दरम्यान वाटाघाटीच्या अनेक फैरी जडल्या, परंतु दोन्ही बाजूंना मान्य असलेला तोडगा निघू शकला नाही. एप्रिल 1960 मध्ये झालेल्या बैठकीदरम्यान पश्चिमेत अक्साई चीनवरील आमचा दावा मान्य करा आणि पूर्वेस मॅकमोहन रेषेला आम्ही मान्यता देऊ असा प्रस्ताव चाऊ एन लाय यांनी नेहरूं पुढे ठेवला. परंतु भारताने त्याला नकार दिला आणि वाटाघाटींनी प्रश्न सोडवण्याचा मार्ग बंद झाला. अर्थात भारताने नकार देणे हे स्वाभाविकच होते आणि जे योग्य देखील होते. त्यामुळे वाटाघाटींनी प्रश्न सोडवण्याचा मार्ग बंद झाल्यावर सरहद्दीवरती युद्धाचे ढग जमू लागले. 1959 पर्यंत अरुणाचल प्रदेशचा भाग हा परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली होता आणि तिथे केवळ आसाम रायफल्स हे अर्धसैनिक बल तैनात होते. लडाखमध्ये देखील परिस्थिती काही वेगळी नव्हती. नाम मात्र लष्कर यावेळी तिथं उपलब्ध होते. 1959 मध्ये प्रथमच पंजाबतील 4 इन्फंट्री डिव्हिजन अरुणाचल सीमेवर हलवण्यात आल्या, परंतु तेथील 576 किलोमीटर लांबीच्या सीमेसाठी हे सैन्यबळ अतिशय तोकडे होते. बर्जे सैन्य तैनातीत आहेत त्यांच्याजवळ पुरेसे गरम कपडे, दारुगोळा आणि रसद याचे देखील मार्ग नव्हते. डोळ्याला डोळा भिडवणे हा एकच उद्देश त्यामागे असल्याने या सर्व चौक्या डावपेचांच्या दृष्टीने पूर्णतः हातबल होत्या. 8 सप्टेंबर 1962 रोजी चीन्यांनी नेफाच्या तवांग भागातील सीमेवर नामकाचू नदीपार धोला नावाच्या अर्धसैनिक बल तुकडीच्या चौकीवर हल्ला केला. पण युद्धाला खरे तोंड फुटले 20 ऑक्टोबर 1962 रोजी. एकाच वेळी नेफामधील कामेंग व लोहित तसेच लडाख भागात चीन्यांनी जोरदार हल्ले चढवले. पूर्वेकडील तवांग आणि वॉलांग काबीज केल्यानंतर पश्चिमेत लडाखमधील बहुतांश प्रदेशचा ताबा घेतल्यावर चीनने 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत आक्रमण स्थगित केले. 15 नोव्हेंबरला थांबवले गेलेले हे चीनी आक्रमण पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. त्यांनी नेफामधील सेला आणि बोमदिलाचा पाडाव करून भारतीय सैन्याला पार फुटहिल्स पर्यंत लोटले. वॉलंग पुढे तेजू पर्यंत चीनी सैन्याने मजल मारली. तर 1959 मध्ये ज्या भागावरती चीनने दावा केला होता त्या सर्व प्रदेशावरती चीनी सैन्याने ताबा मिळवला.
चीनची परिस्थिती निर्णायक आणि विजयी होती. अजून काही पुढे वाटचाल करता येऊन जे मिळेल ते घ्यायचे या इराद्यातून चीनने लडाख भागात आपली आगेकूच सुरू ठेवली. चीनच्या नजरेत जे शहर होते ते शहर म्हणजे लेह. त्यांना लेहचा ताबा घ्यायचा होता. लडाखच्या चुशूल क्षेत्रात विशेषतः रेजांगला या डोंगराळ खिंडीचा भाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी चीनने एक चाल खेळली. गेल्या 20-25 दिवसाच्या काळात भारताची झालेली पिछेहाट पाहता चीनसाठी आता काहीच अशक्य राहिले नव्हते. त्यामुळे या भागाचा ताबा घेण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी चीनी सैन्याने कूच केली. सर्व आधुनिक शस्त्रास्त्रे आणि सुविधांची पूर्तता असलेले 5,000 चीनी सैन्य रेजांगलाच्या या भागात घुसून दुडगुस घालू लागले. यावेळी या मोक्याच्या ठिकाणी भारतीय लष्कराने 13 कुमाऊ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीच्या खांद्यावर या भागाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. चार्ली कंपनीत सैनिक होते केवळ 120. बहुतेक हरियाणातील आहिर समाजातील शेतकरी आणि पशुपालक घरातील हे तरुण आपल्या देशाच्या सीमा संरक्षित करण्यासाठी युद्धभूमीवरती गाडून उभे राहिले होते. या कंपनीचे नेतृत्व करत होते राजपूत अधिकारी मेजर सैतान सिंग. या सेनापतीने या लोकांचे अविचल निर्धाराने नेतृत्व केले. युद्धाच्या आदल्या रात्री चीनी सैन्य मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्याची तयारी करत आहे हे चांगल्या प्रकारे जाणून या चार्ली कंपनीने खंदकांमध्ये स्वतःला उभे करत लढाईसाठी सज्ज केले. -20°C पर्यंत कमी तापमानाची कडाक्याची थंडी असताना समोर येणाऱ्या सैन्यासह दुश्मन ठरणाऱ्या वातावरणासोबतही भारतीय सैन्यांचा हा लढा होता. 18 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता 5,000 पेक्षा जास्त संख्येने असलेल्या चीनी सैन्याने जड तोफखान्यासह हल्ला केला. चीनी सैन्याचा हा हल्ला अतिशय तडाखेबंद होता. विजयाचा आवेश त्यांच्या हालचालीतूनही जाणवत होता, कारण त्यांच्या समोर केवळ 120 बंदूकधारी भारतीय सैनिक होते. त्यामुळे या युद्धाचा निकाल काय लागणार याचा अंदाज कदाचित त्यांना आला असावा, परंतु त्यांचा हाच अंदाज चुकला. आता आपले कुणीच काही वाकडे करू शकत नाही हा त्यांचा आवेश होता, परंतु तो त्यांचा फाजील आत्मविश्वास ठरला. कारण समोरून होणाऱ्या जोरदार फायरिंगच्या विरोधात उभे राहून मेजर सैतान सिंग आपल्या सैनिकांना लढण्यासाठी चेतवत होते. आपण इथे का आहोत? आपल्यावर काय जबाबदारी आहे? आपले बापजादे पारतंत्र्याच्या कुठल्या जंजाळातून मुक्त झालेत याची आठवण करून देत मेजर सर्वांना सातत्याने चेतवत होते. दोन्हीकडून गोळ्यांची अक्षरशः वादळे उठली होती. रायफल्स, लाईट मशीन गन आणि कांठळ्या बसवणाऱ्या दारुगोळ्याची त्या खिंडीत एक वेगळीच आतिषबाजी सुरू होती. लडाखच्या त्या मोकळ्या पठारावर हे गोळीबारीचे आवाज लांबपर्यंत निनादत होते. दोन्ही बाजूची परिस्थिती इतकी विषम होती की विचारता सोय नाही. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला आपला आवेश दाखवून अगदी खिळवून ठेवले होते, तरी मानवी देहाच्या मर्यादा त्यांनाही होत्याच. एक एक करून खंदक जवळ करणाऱ्या चीनी सैन्याला अक्षरशः हातगाईच्या युद्धाला सामोरे जावे लागले. भारतीय सैन्य ऐकत नव्हते. चीनी लोकांनी सुटकेचा निश्वास टाकत रेजांगलावर ताबा मिळवला तेव्हा 18 नोव्हेंबरची संध्याकाळ उजाडली होती. विचार करा, पहाटे 4 वाजता युद्धाला तोंड फुटले होते आणि रेजांगलावरती जेव्हा चीनी सैन्याने ताब मिळवला तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यामुळे ते 120 सेनानी लढले कसे असतील आणि त्यांचा जंगजोहर काय असेल. 120 भारतीय सैन्यापैकी 114 सैनिक हे शहीद झाले होते. 5 सैनिक हे युद्ध कैदी म्हणून पकडण्यात आले होते. तर या उलट चीनी सैन्याने मागे वळून पाहिले. चीनी सैनिकांच्या शवांची गिनती ही तब्बल 1700च्या वरती जाऊन पोहोचली होती. युद्ध संपल्यानंतर चीनी लोकांनी भारतीयांचे शौर्य ओळखले. त्यांनी भारतीय सैनिकांचे मृतदेह ब्लँकेटने झाकले आणि त्या झाकलेल्या शवांवरती बंदूक, काही दगडी असे ठेवले, जेणेकरून ते तात्पुरते कवच उडून जाऊ नये. या परिस्थितीत आदराची ही भावना तशी कुणालाच अपेक्षित नव्हती, तरी देखील चीनी सैन्यांनी तो आदर भारतीय सैन्याच्या लढण्यासाठी दाखवला. या लढ्याचा चीनवर झालेला परिणाम इतका भयंकर होता की पुढच्या 2च दिवसात चीनने एकाएकी युद्धबंदी घोषित करून टाकली. महिनाभर जे विजयी घौडदौड करत होते त्यांना रेजांगलाच्या एका लढ्यात भारतीय सैन्याचे असे काही शौर्य पाहायला मिळाले की परिस्थिती पालटू नये याकरता चीनने युद्धबंदीचा सावध पवित्रा घेतला. नोव्हेंबर म्हणजे हिमालयात बर्फ पडण्याचा काळ, त्यामुळे या भागातील परिस्थिती अतिशय खडतर होऊन गेली होती. देशासाठी जे लढले त्या वीर योद्ध्यांचे शव
1963च्या सुरुवातीला खंदकांमधून काढावे लागले. अगदी तेव्हा देखील त्या प्रेतांनी आपल्या बंदुकीच्या चापावरील बोट हलवले नव्हते की उगारले गेलेले हातातले चाकू सुरे देखील सोडले नव्हते. जरी चीनने रेजांगला ताब्यात घेऊन विजयाचा दावा केला असला तरी लेहच्या दिशेने त्यांची आगेकूच ही रोखण्यात आली, ती कायमस्वरूपी. चार्ली कंपनीचे शौर्य शौर्याचा दीपस्तंभ म्हणून आजही भारतीय सैन्याला चेतवत असते. या कामगिरीबद्दल मेजर शैतान सिंग यांना त्यांचे नेतृत्व आणि धैर्याचे स्मरण करून मरणोत्तर भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान म्हणजे परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले. रेजांगलाची ही लढाई म्हणजे केवळ एक समर्पण नसून ही लढाई भारतीय धैर्य आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे.